कर्ज घेऊन पण आपण पैसा कसा छापू शकतो या दाखवतो। बघा, लोन ईएमआय म्हणजेच काय, मी लोन काढतोय किती रुपयांचं, 50 लाख रुपयांचं, 9% व्याजदर असेल, 20 वर्षांसाठी मी लोन करणार, यामधून मला ईएमआय मिळणार म्हटल्यापेक्षा द्यावा लागणार 45,000 रुपये। यामध्ये टोटल इंटरेस्ट जाईल 58 लाख रुपये, टोटल मी देणार आहे 1,07,00,000 रुपये। राऊंड फिगर आपण याला 1 कोटी पकडून चालू, पण इंटरेस्टिंग फॅक्ट, हीच अमाऊंट याच व्याजदरानं तेच पैसे मी एफडी करणार। मग कसे पैसे वाढणार या दाखवतो। समजा मी ती इन्व्हेस्टमेंट केली 50 लाख रुपयांची, हप्ते मी खिशातनं भरतोय, 9% व्याजदर आहे, 2.30 कोटी रुपये, 2,80,00,000 रुपये टोटल व्हॅल्यू बनते। 9% व्याज दरानं सुद्धा 20 वर्षांसाठी जर मी करतोय तर सेम गोष्टी आहेत, दोन्हीकडे पण सेम दिसणार। इथं मला मिळत आहेत 3 कोटी रुपये, भरावे लागतायत 1 कोटी रुपये, 2 कोटी रुपयांचा फायदा। अजून पुढे घेऊन जातो, जर मी याच पैशाला म्युच्युअल फंड मध्ये, स्टॉक्स मध्ये कुठेही इन्व्हेस्टमेंट केली तर 15% प्रमाणे जरी मला पैसे अजून मिळाले, व्याजदर मिळाला, तर टोटल रक्कम होते 7,68,00,000 रुपये, 8,18,00,000 रुपये फायनल व्हॅल्यू बनेल त्याच 50 लाख रुपयांची। हीच आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग। 1 आणि 1% खूप मोठा फरक लॉंगर रन मध्ये पडतो। जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर या नंबरला कॉल करू शकता।